दिवसभर हा कॉल चाललाय, हो. मग तो रात्री पण कॉल चाललाय. म्हणजे माझ्याकडे एक महिला आल्या होत्या. त्या म्हणल्या की शेवटी मला झोप लागली, ते फोन चालू असताना मला झोप लागली आणि मी उठले तर माझा फोन डिस्चार्ज झालेला होता. त्यांनी मध्ये बँकेत जाऊन त्यांच्या एफ-डीज मोडून, म्युच्युअल फंड्स मोडून ऑलमोस्ट 1.5 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. सो ही रिॲलिटी आहे. म्हणजे मला बरेच वेळा माझी सुरुवातीला अनफॉर्च्युनेटली माझी पण रिॲक्शन अशी व्हायची की असं इतकं मूर्ख कोण असतं, एवढे पैसे कोण देतं, तुम्हाला एवढं कळत दीड नव्हतं का? कोटी म्हणजे पण आयुष्याची देन कमाई. आय रिअलाइज यू आर ऑल्सो एंगेजिंग इन विक्टिम ब्लेमिंग. दोज विक्टिम्स आर रिअल, देअर पेन इज रिअल. आता बघा काय काय झालं की पैसेही गेले. हो. सुशिक्षित घरातनं म्हणजे एक माझ्याकडे ज्या मॅडम आल्या होत्या त्या शी वॉज अ सायंटिस्ट. सो एखाद्या सायंटिस्टला हे ॲडमिट करणं की माझ्या बाबतीत हे झालं, ही पण केवढी शेम आहे. किंवा स्वतःलाही वाटतं अरे मी एवढी सुशिक्षित आहे पण माझ्याच बाबतीत कसं मी अलर्ट नाही राहू शकले. सो रिपोर्टिंग लो आहे, सांगत नाहीत, घरात सांगत नाहीत. सो दॅट इज नाव दॅट इमोशनल ट्रॉमा. म्हणजे मॉनिटरी लॉस तर आहेच, पण इमोशनल डॅमेजही शॉकमध्ये एवढा राहणार. झालेला आहे. लॉस ऑफ कॉन्फिडन्स आहे. आता परत बाहेर जायची भीती वाटते, फोन उचलायची भीती वाटते आहे, कुठलंही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन करायची भीती वाटते आहे.